ओम नमः शिवाय अँड वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आणि आपण बघत आहोत स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. आता मध्ये मला एक जणांनी एन्क्वायरी केली होती की ह्याच्यामध्ये आल्यावरती आपण कोणतंही करिअर सिलेक्ट करू शकत नाही का. तर असं नाही आहे, कारण इट डिपेंड्स अपॉन युअर एज. म्हणजे मी जेव्हा रेकी लेवल 1 शिकायला गेले होते तिथं एक मुलगा होता माझ्याबरोबर हू वॉज व्हेरी हायली स्पिरिच्युअल आणि ही वॉज जस्ट 18 इयर्स ओल्ड. सो आपल्याला अल्टिमेट एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्याला पटापटा आपले कर्म जे आहे ते भोगून आपल्याला मोक्षाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. हा मोक्ष म्हणजे काय की आपल्या मृत्यूनंतर आपला आत्मा जो आहे हा महादेवांमध्ये विलीन व्हावा. ह्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. ह्यासाठी आपण एक सोल पर्पज करतो की जे सर्व केल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की हाऊ वी सिलेक्ट किंवा आपण आपलं आयुष्य कसं जगतो ह्याच्यावरती किती गोष्टी अवलंबून असतात. एका फुलवाल्या माणसाकडे 2 रंगाचे गुलाब असतात. एक पांढरा असतो आणि एक लाल असतो. लाल गुलाब एकदम मगरुरीने पांढऱ्या गुलाबाकडे बघतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे का, तुझ्या दुप्पट माझी किंमत आहे आणि मला प्रिझर्व पण छान केलं जातं, माझ्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, माझी निगा राखली जाते. व्हॉट अबाउट यू. लाल गुलाबाला मगरुरीचा श्राप होता, तर पांढऱ्या गुलाबाला शांततेचं वरदान होतं. तो शांत राहिला, तो काहीच बोलला नाही. तो म्हणला वा, फार छान. थोड्या वेळाने तिथे 2 लोक आले. एक जण होता तो अतिशय गरीब असा माणूस होता. दुसरी व्यक्ती जी होती तो एकदम मोठ्या ब्रँडेड कारमधून उतरला आणि त्यांनी लाल गुलाब घेतला. जो गरीब माणूस होता त्यांनी पटकन त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये पांढरा गुलाब घेतला. तो ठेवल्यावरती त्याच्यावरती अनेक सामानही ठेवलं गेलं. कदाचित त्याची एवढी काळजीसुद्धा घेतली गेली नाही. लाल गुलाब त्याच्या त्या परिस्थितीकडे बघून खूप हसत होता आणि आलिशानपणे मागच्या सीटवरती कलंडून तो त्या श्रीमंत माणसाच्या कारमधून गेला. त्या श्रीमंत माणसाने तो गुलाब दिला एका स्त्रीला की जिच्याकडे तो राहून एका कचऱ्यामध्ये तो नंतर संपून गेला. व्हाईल ॲज पांढरा गुलाब जो होता तो चढवला गेला भगवंताच्या चरणी. भगवंताच्या चरणी अर्पण केलेला हा पांढरा गुलाब दुसऱ्या दिवसापर्यंत त्याला एक वेगळंच महत्त्व राहिलं. त्याला म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं त्याला असं वाटत होतं. इतकंच काय तर तो दुसऱ्या दिवशीसुद्धा कचऱ्याच्या टोपलीत गेला नाही, तर तो निर्माल्य म्हणून वंदला गेला आणि त्याचं विसर्जन झालं एका सुंदरशा पवित्र नदीमध्ये. आणि हेच आपल्याला ह्याच्यातून शिकायचं आहे की बेसिकली आपण काय ह्याच्यामधनं शिकतो आहे की आपण कुठलं लाईफस्टाईल निवडतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जर का ॲडिक्शन्स आणि आपण म्हणतो ना की एक सुखलोलूप झाली काया, असं एक वाक्य कुठल्याशा गाण्यामध्ये. सो तसं लाईफ निवडलं तर आपला अंतही तसाच होतो आणि आपण ह्या मृत्यूच्या चक्रामधून कधीच सुटका करू शकत नाही स्वतःची. व्हाईल ॲज आपण जेव्हा पूर्णपणे भगवंताला शरण जातो तेव्हा आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपण त्याच भगवंतामध्ये विलीन होतो आणि ह्या दुष्टचक्र ज्याला म्हटलं जातं असं ते जन्मांच्या फेऱ्यांमधनं आपली मुक्ती होते. सो कोणतंही करिअर किंवा कोणताही पाथ निवडताना हे लक्षात घ्यायचं की तो पवित्र असावा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही फारसं मॅनिप्युलेशन करायची गरज पडू नये. बघत राहा ब्लेस्ड बाय महादेव 44.